ट्रायंगल अँड देअर प्रॉपर्टीज. आता आपण ट्रायंगल म्हणजे काय? ट्रायंगलला किती बाजू असतात? 3 काय? किती बाजू असतात? 3 साइड्स असतात. ठीक आहे. 3 साइड ज्या कोणत्या डायग्राम मध्ये 3 साइड्स असेल आपण त्याला ट्रायंगल म्हणतो. बरोबर. तर आता या ट्रायंगलवर आपण त्याचे टाइप्स आहेत. ट्रायंगलचे एकूण टाइप्स आहेत 6. किती टाइप्स आहेत? 6. आणि तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस मी शाळेमध्ये इंटरव्ह्यू साठी गेलो होतो ना, तेव्हा मला हाच प्रश्न विचारला होता. टाइप्स ऑफ ट्रायंगल्स. हाऊ मेनी टाइप्स ऑफ ट्रायंगल्स? ट्रायंगलचे किती प्रकार आहेत? तर टोटल प्रकार आहेत 6. 3 आहे बेस ऑन साइड. 3 आहे बेस ऑन साइड वर आणि 3 आहे बेस ऑन अँगल्स वर. तर आता बेस ऑन साइड म्हणजे काय? तर बघा, जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतील, if the sides of triangle all sides are same, then it is equivalent. जसं समजा हा 6 6 6 ही साइड आहे, ही साइड आहे, ही साइड आहे. जर याला काय म्हणतो आपण? इक्विलॅटरल ट्रायंगल. काय म्हणतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. काय इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलं? कारण त्याच्या साइड्स तिन्ही पण सारख्या आहेत. तिन्ही पण काय आहेत? सारख्या आहेत. जर आता एक ट्रायंगल आहे ज्याच्या 2 साइड सारख्या आहेत आणि 2 साइड सारख्या आणि एक नाही. जसं ही आहे 4 ची, ही आहे 4 ची आणि हा आहे 2 चा. ठीक आहे. तर मग याला कोणता ट्रायंगल म्हणतो आपण? याला म्हणतात आयसोसेल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल म्हणतात? आयसोसेल ट्रायंगल. काय म्हणतात आपण त्याला? आयसोसेल ट्रायंगल. ठीक आहे. आता हा एक आयसोसेल ट्रायंगल झाला. नंतर मग आयसोसेल ट्रायंगल नंतर येते ज्याच्या, आता बघा, पहिल्या याच्यात किती साइड्स पॅरलल होत्या? याच्या साइड्स किती आहेत? 3. तिन्ही साइड्स पॅरलल होत्या. म्हणून कोणता ट्रायंगल झाला? इक्विलॅटरल. कोणता? इक्विलॅटरल. यालाच आपण म्हणतो समभुज त्रिकोण. कोणता त्रिकोण? समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल. याच्यामध्ये किती साइड्स सारख्या आहेत? याच्या किती आहेत? 2. तर याला कोणता ट्रायंगल म्हटला? आयसोसेल ट्रायंगल. समद्विभुज त्रिकोण. याला म्हणतात समद्विभुज त्रिकोण, आयसोसेल ट्रायंगल. दे थर्ड. आता इथे 3 पॅर सिमिलर आहे, इथे 2 आहे. तर तिसऱ्या ह्याच्यात एकही नाही राहील. ठीक आहे. तिसऱ्या ह्याच्यात एकही नाही ठेवू आपण. ठीक आहे. हा 3 चा आहे, हा 5 चा आहे आणि हा 2 चा आहे. तिन्ही साइड वेगवेगळी आहे. तर अशा ट्रायंगलला म्हणतात स्कॅलॉन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? कोणता ट्रायंगल म्हणतात? स्कॅलॉन ट्रायंगल. ठीक आहे. आता हे किती प्रकार झाले बघा? 1 2 3. हे कशावर आधारित आहे? साइडवर म्हणजे हे साइड समजली त्याच्यावर. आता आहे बेस ऑन अँगल्स. आता अँगल्सवर डिपेंड करतात. अँगल्सवर डिपेंड करणारे सगळ्यात पहिले 90 अंशाचा कोण माहिती आहे तुम्हाला? त्याला कोणता ट्रायंगल अँगल म्हणतो? 90 डिग्रीचा याला राईट अँगल. कोणता म्हणतो? तर राईट अँगलला आपण सोडून देऊ. सुरुवातीला आपण छोटा वाला. ठीक आहे. नंतर मग 90 डिग्रीचा घ्या आणि नंतर मग आता एक समजा या ट्रायंगल मध्ये एक आहे 30 डिग्रीचा, एक आहे 60 डिग्रीचा, सॉरी एक 30 डिग्रीचा घेतला, एक 70 डिग्रीचा घ्या आणि एक राहील 80 डिग्रीचा. ठीक आहे. 30 70 80. पण हे तिन्ही कोण 90 अंशापेक्षा छोटे आहेत का? नाही. 80 90 पेक्षा छोटे नाही आहे का? 70 90 पेक्षा छोटे नाही आहे का? आहे. 30 90 पेक्षा छोटे नाही आहे का? मग तुम्ही कसं म्हटलं नाही? तर अशा जर ट्रायंगल असेल ज्यामध्ये कोणताही कोण हा 90 अंशापेक्षा छोटेच असेल, तिन्ही कोण 90 अंशापेक्षा छोटाच असेल, तर त्याला म्हणतो आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल. काय म्हणतो? ट्रायंगल.
बघा 90 डिग्रीचा असा असतो. जर तोंड छोटं तर ऍक्यूट अँगल, जर तोंड छोटं तर ऍक्यूट अँगल, आणि तोंड जर मोठं तर त्याला काय म्हणू आपण? ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस म्हणजे तुम्ही ऑब्ट्यूस म्हणा बरं. आणि राईट अँगल म्हणा बरं. राईट अँगलच्या वेळेस करेक्ट राईट लिहित आहे बरोबर. राईटच्या वेळेस आता ऍक्यूट म्हणा. तुमचं तोंडपाठ छोटं होतंय. ऍक्यूट म्हणा एकदा म्हणा. ऍक्यूट होत आहे. आणि आता ऑब्ट्यूस म्हणून पण तुमचं तोंडपाठ मोठं करायला लागतं तुम्हाला. करायला लागत आहे ना. म्हणजे ऍक्यूट म्हणजे छोटं. राईट म्हणजे जसं आपण नॉर्मली बोलतो तसं. राईट म्हणजे मोठा सेम. राईट म्हणजे चांगलं तोंड. आणि ऑब्ट्यूस म्हटलं ऍक्यूट याने छोटा, ऑब्ट्यूस याने मोठा. ठीक आहे. आता हा राईट अँगल मध्ये एक कोन किती अंशाचा आहे? 90 डिग्रीचा. जर एक कोन 90 डिग्रीचा असला तर त्याला म्हणतो आपण राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. आणि नंतर आहे शेवटचा, त्याच्यामध्ये मी आता सांगितलं 90 पेक्षाही मोठा. 90 पेक्षाही मोठा. जर 91 डिग्रीचा कोणताही एक अँगल असेल, जर कोणताही एक अँगल 90 अंशापेक्षा मोठा, तो किती 100, 101, 102 किती याचा असेल तर त्याला म्हणतो आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. समजले का? किती टाइप्स आहेत? टाइप्स ऑफ ट्रायंगल किती टाइप्स आहेत? 6. किती टाइप्स आहेत? 6. 3 आहेत साइडवर बेस आणि 3 आहेत अँगल्सवर बेस. ठीक आहे. तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? त्याच्या तिन्ही साइड समान असतात. आयसोसेल मध्ये 2 साइड सिमिलर असतात आणि स्क्वेअर मध्ये तिन्ही साइड वेगवेगळी असतात. ऍक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये तिन्ही साइड 90 अंशापेक्षा छोटे. राईट अँगल मध्ये एक कोन 90 अंशाचा आणि ऑब्ट्यूस मध्ये 90 अंशापेक्षाही मोठा एक कोन असतो, बाकीचे लहान राहू शकतो. त्याला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. समजले?